ज्योत स्वादिष्ट किचन डायरी या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया आवळ्याचा ज्यूस। आता दिवाळी होऊन गेली। दिवाळीमध्ये आपण हे जे पदार्थ खाल्ले तेलकट तुपकट त्याच्यापासून आपल्याला तर त्रास तर नक्कीच होणार, ॲसिडिटी पण होते, वजन वाढतो आणि अनेक काही आजार होतात। त्यासाठी रामबाण उपाय म्हणून आवळ्याचा ज्यूस आपण करून पिऊया। आता ह्या आवळ्याचा ज्यूस कसं करायचं त्याची मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते। आणि ह्या आवळ्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत। आणि आता आवळ्याचा सीझन आहे तर आवळे भरपूर मिळतात आणि स्वस्त पण आहे। तर आपण हा आवळ्याचा ज्यूस करायला शिकूया आणि सर्वांनी हा आवळ्याचा ज्यूस करून पिऊया। चला आता आवळ्याच्या ज्यूससाठी किंवा सरबतासाठी लागणारं साहित्य सांगते। हे आवळे, हे मी 9 आवळे घेतलेत आणि त्यासाठी एवढं आपल्याला आलं लागेल, चवीनुसार मीठ आणि थोडीही काळी मिरी लागेल। 4 वस्तू फक्त लागतात। आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण हे आवळे कापून घेतले। हे आवळे मी बाजारातून आणले आणि स्वच्छ धुतले आणि बघा कसे रसरशीत आहेत। असे आवळे आणायचे आणि हे कापून घ्यायचे, असे बिया काढायच्या। आधी हे अशा चिरा मारून घेतल्या ना की मग ते सोपं जातं आपल्याला बिया काढणं। ताजे आहेत ना आवळे, एकदम कडक असे हे त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आपण आणि मिक्सरला लावायचा। तर मी सगळे आवळे तुम्हाला असे कापून एक फाक निघाली नाही, जी एक पाकळी निघाली ना की बाकीचे ऑटोमॅटिक निघतात। तर बाकीचे पण मी तसेच कापून घेते आणि तुम्हाला मग नंतर दाखवते सर्व। हे बघा, आता हे आवळे कापून घेतले, आवळे आलं हे सर्व कापून घेतलं। आता हे सर्व आपण मिक्सरला लावायचं। आणि मिक्सर लावताना थोडंसं आपल्याला पाणी लागेल, नाही तर पाण्याशिवाय ते ग्राइंड होणारच नाही। थोडं मी आता 1 ग्लास पाणी टाकते। आता आपण यावेळी मिक्सरला लावून घेतले। आता हे आपण गाळून घेऊया आणि गाळून झाल्यानंतर आपल्याला जसं हवं आहे सरबत किंवा रस त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करूया। मी तुम्हाला दाखवते सरबत आता बनवून। हे बघा, आपला एवढा रस निघाला। किती आवळे होते? 9 आवळे होते। 9 आवळ्यांचा एवढा रस निघाला आणि ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी वापरलेलं। आता मी ह्याचं सरबत करते, बघते किती अजून पाणी लागेल तसं लावायचं। म्हणजे जसं आपल्याला जितकं आंबट सहन होईल किंवा काय त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आपण। मला मी सर्व करून दाखवते सरबत। आपलं आता आवळ्याचं सरबत तयार आहे आणि हा सरबत मला जसं पाहिजे तसं मी केलंय। तुम्हाला पातळ अजून हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता। असा झटपट सरबत तुम्ही सुद्धा करा आवळ्याचं आणि एकदम फ्रेश। आवळे आणायचे आणि लगेच करायचं, लगेच प्यायचं, ठेवायचं नाही। असा सरबत तुम्ही सुद्धा करा। आणि ही सरबताची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।